गुड मॉर्निंग. एक्सरसाइज 3.4 यामधलं क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण स्टार्ट केलं होतं आणि हे कशावर आहे? इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर सेकंड जो आहे तो क्वेश्चन नंबर फर्स्ट पेक्षा डिफरंट आहे, वेगळा आहे. तर त्या ठिकाणी काय दिलेलं आहे? x² अपॉन x² प्लस 1 इंटू x² मायनस 2 इंटू x² प्लस 3 म्हणजे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहे, बरोबर. रिपीटेड कोणतंच नाही याच्यामध्ये, नॉन रिपीटेड आहे. परंतु इथं x² आहे, इथं x² आहे, इथं x². आपण जे टाइप पाहिली ते म्हणजे त्यामध्ये स्क्वेअरचं टर्म्स नव्हतं, बरोबर. म्हणून आपल्याला याला सॉल्व्ह करण्यासाठी a b c ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला पहिले x² ची व्हॅल्यू इथं पुट करावं लागेल, कोणतेतरी एक लेटर घ्यावं लागेल, बरोबर. मग आपण पहिले काय करणार? सोल्युशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² अपॉन x² प्लस 1 इंटू x² मायनस 2 इंटू x² प्लस 3 इंटू dx. काय करता येईल आता? कन्वर्ट इंटू लिनियर. कन्सिडर x² अपॉन x² प्लस 1 इंटू x² मायनस 2 इंटू x² प्लस 3 इक्वल टू a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट x² प्लस 1. आता या ठिकाणी प्लस b अपॉन x² मायनस 2 आणि प्लस c अपॉन x² प्लस 3. आता हा झाला फर्स्ट इक्वेशन. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? पुट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? x² च्या ठिकाणी काय घ्यायचं? m, बरोबर. म्हणजे इथं काय करणार आपण? पुट x² इक्वल टू m. पुट x² इक्वल टू m म्हणजे काय येणार? x² च्या ठिकाणी m म्हणजे इथे येणार m अपॉन m प्लस 1 इंटू m मायनस 2 इंटू m प्लस 3. आन्सर आपल्याला x व्हेरिएबल मध्येच मिळणार, परंतु आपल्याला नंतर m च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागणार? शेवटी आन्सर मिळाल्यानंतर एबीसी ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला m च्या ठिकाणी पुन्हा x² घ्यावं लागणार. एबीसी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला, कारण इथं स्क्वेअरचं टर्म्स नव्हतं, x प्लस a होतं, x प्लस b होतं, x प्लस c होतं, है की नाही. त्यानुसार मग आपल्याला इथं स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला m घ्यावं लागतं. आता या ठिकाणी काय येणार? a अपॉन m प्लस 1 प्लस b अपॉन x² च्या ठिकाणी m मायनस 2 प्लस c अपॉन m प्लस 3. आता या ठिकाणी डायरेक्ट न्यूमरेटर इक्वल टू, कारण या दोघांची जर आपण एलसीएम काढून मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनोमिनेटर सेम भेटतं. या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं. मग काय येणार? न्यूमरेटर मीन्स m इक्वल टू काय येणार? a इंटू त्याचं डिनोमिनेटर त्याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये येणार नाही, कोणते येणार? बाकीचे येणार. काय येणार मग? a इंटू m मायनस 2 इंटू m प्लस 3 प्लस b इंटू याचं डिनोमिनेटर येणार नाही, कोणतं येणार? m प्लस 1 इंटू m प्लस 3 प्लस c इंटू c चं डिनोमिनेटर त्याच्यासोबत मल्टिप्लाय मध्ये येणार नाही, कोणते येणार? b आणि a चे. म्हणजेच काय येणार? m मायनस 2 इंटू m प्लस 1. आता हा इक्वेशन आपल्याला मिळालं, याच्यावरून आपण a b c ची व्हॅल्यू काढणार, कारण आपल्याला x² चा टर्म्स नाही पाहिजे होतं म्हणून आपण m घेतलं. आता याला सॉल्व करा. आता एक ब्रॅकेट बरोबर 0 घ्या, त्याच्यामध्ये पुट करा, आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. काय ना? कोणती ब्रॅकेट बरोबर 0 घेणार आपण? m मायनस 2 बरोबर 0 घेऊ, किंवा याच्यावरून घ्या m प्लस 1 इक्वल टू 0. m प्लस 1 इक्वल टू 0. मग m इक्वल टू काय मिळणार? प्लस 1 चा ट्रान्सफर इकडे केला मायनस 1. करा पुट यामध्ये m ची व्हॅल्यू इकडे m म्हणून m च्या ठिकाणी मायनस 1 इक्वल टू. आता m प्लस 1 इक्वल टू 0 घेतलं, b 0 होणार आणि c पण 0, कारण c सोबत m प्लस 1 मल्टिप्लाय मध्ये. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार, म्हणजेच a इन ब्रॅकेट m ची व्हॅल्यू
किती मिळालेले -1 -1 -2 into -1 + 3 -1 + 3 म्हणजेच इथं b काय मिळणार 0 होणार आणि प्लस c पण काय होणार 0 कारण m+1 याला मल्टिप्लाय मध्ये याला मल्टिप्लाय मध्ये -1 = a in bracket -1 -2 -3 and -1 + 3 is +2 just -1 = -3 into 2 is -6 म्हणजे -6a therefore दोन्हीकडे मायनस मायनस गेट कॅन्सल just a = काय ना 6 मल्टिप्लाय मध्ये केल्यानंतर डिवाइड मध्ये असं लिहिलं तरी चालतं -1 / -6 आणि मायनस मायनस गेट कॅन्सल therefore a = 1/6 a ची व्हॅल्यू मिळाली. आता कशी शोधायची आपल्याला b ची सेकंड ब्रॅकेट = 0 घ्या म्हणजे m-2 put m-2 = 0 m = काय ना -2 चा ट्रान्सफर इकडे +2 तर आपण यामध्ये m च्या ठिकाणी 2 इक्वल टू आता m-2 = 0 म्हणजे a 0 होणार प्लस b m-2 नाही इथं m ची व्हॅल्यू पुट करा b इन ब्रॅकेट m ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 म्हणजे 2 + 1 into 2 + 3 आणि c काय मिळणार 0 कारण m-2 याच्या सोबत मल्टिप्लाय मध्ये म्हणजे 0 m-2 ची व्हॅल्यू 0 घेतली म्हणून 0 into c is 0 हे दोन्ही निघून जाणार काय होणार 2 = b in bracket 2 + 1 is 3 plus into 2 + 3 is 5 आता काय ना 2 = 5 3s are 15 which is 15b therefore b = काय ना मग 2 15 मल्टिप्लाय मध्ये केल्यानंतर डिवाइड मध्ये 2/15 फक्त साइन चेंज करून लिहिली आपण. आता नंतर थर्ड ब्रॅकेट m+3 = 0 घेणार आपण बरोबर काय ना मग थर्ड ब्रॅकेट = 0 m+3 = 0 m = -3 पुट करा या ठिकाणी m ची व्हॅल्यू किती -3 -3 = काय ना a इन ब्रॅकेट m+3 = 0 म्हणजे a 0 प्लस m+3 इथं पण आहे b 0 आणि प्लस c इन ब्रॅकेट कारण c ची व्हॅल्यू काढायची राहिली m ची व्हॅल्यू -3 -2 into -3 + 1 काय ना -3 = a 0 b 0 म्हणजे राहिलं काय तर c इन ब्रॅकेट -3 -2 -2 + 3 + 2 is 5 -5 आणि इथं -3 + 2 is -2 सबट्रॅक्शन होणार आलं लक्षात आता मायनस into मायनस प्लस -3 = c इन ब्रॅकेट -3 मायनस into मायनस प्लस 5 into 2 10 म्हणजे 10c therefore c = -3/10 10 मल्टिप्लाय मध्ये केल्यानंतर डिवाइड मध्ये c = फक्त साइड चेंज करून लिही c ची व्हॅल्यू मिळाली a ची मिळाली b ची मिळाली. आता हे सर्व व्हॅल्यू कशामध्ये पुट होणार पहिले यामध्ये आणि यानंतर मग कशामध्ये किंवा डायरेक्ट आपण याच्यामध्ये पुट केले तरी चालेल आलं लक्षात किंवा यामध्ये m ची व्हॅल्यू डायरेक्ट आपण याच्यामध्ये किंवा याला इक्वेशन नंबर सेकंड देऊन टाका आणि therefore a = किती आलेले आहे 1/6 b = 2/15 and c = -3/10 put in equation इथं लिहून घ्यायचं put in इक्वेशन किंवा याच्या समोर लिहिलं तरी चालतं put in इक्वेशन सेकंड. आता सेकंड इक्वेशन इथं दिलेलंच आहे बरोबर आपण फक्त a b c ची व्हॅल्यू काढण्यासाठी तिथं x² ची व्हॅल्यू m घेतली आलं लक्षात. आता इथं सेकंड इक्वेशन दिलेलं आहे मग a b c ची व्हॅल्यू मिळाली मग a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू आणि c च्या ठिकाणी c ची व्हॅल्यू पुट करून घ्या. आता a ची व्हॅल्यू किती आलेली 1/6 b ची व्हॅल्यू किती आलेली आहे -3/10 इथं लिहिलेलंच होतं म्हणून आपण म्हणजे समोर म्हणजे लिहायची गरज नाही ठेवली डायरेक्ट इथंच आपण एडिट करून टाकलं त्याला आणि इथं -3/10 तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये बरोबर व्यवस्थित लिहून घ्या आलं लक्षात. आता सर्व b ची व्हॅल्यू 2/15 आहे सॉरी 2/15 आणि c ची व्हॅल्यू -3/10 हे सर्व यामध्ये पुट केले. आता ही कशी व्हॅल्यू मिळाली
इक्वेशन फर्स्टची व्हॅल्यू मिळाली ही, बरोबर. आता ही व्हॅल्यू, याची व्हॅल्यू ही कशामध्ये पुट करायची, इक्वेशन फर्स्ट मध्ये. पुट इन इक्वेशन फर्स्ट, या फंक्शनच्या ठिकाणी हे येणार. देअरफॉर आता आपण इंटिग्रेशन करणार. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार, 1/6 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 प्लस 2/15 अपॉन x स्क्वेअर मायनस 2 आणि प्लस मायनस 3/10 अपॉन x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट इनटू dx. म्हणजे या फंक्शनची व्हॅल्यू ही आलेली आहे, ही आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केली. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. आता काय करणार आपण, सेपरेट इंटिग्रेशन. 1/5 1/6 इज कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ काय येणार आतमध्ये 1/x स्क्वेअर प्लस 1 बरोबर इनटू dx प्लस 2/15 इज कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस 2 इनटू dx आणि मायनस 3/10 इज कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस 3 इनटू dx. आता सर्व फंक्शन आपल्याला वेगवेगळे झाले, म्हणजे सेपरेट करून घेतले आपण. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो. इंटिग्रेशन आता 1/x स्क्वेअर प्लस 1 प्लस x स्क्वेअर चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. 1/1 प्लस x स्क्वेअर काय आहे, कशाचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर आहे, tan इनवर्स बरोबर. म्हणजे इथं काय येणार इक्वल टू 1/6 इज कॉन्स्टंट. इथं येणार tan इनवर्स किंवा x ते काढून घेऊ आपण, सरळ करून घेऊ. 1/1 प्लस x स्क्वेअर इनटू dx प्लस 2/15 इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस 2 फॉर्म्युल्याच्या स्वरूपात घेऊन टाका. 1/x स्क्वेअर मायनस 2 म्हणजे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर फॉर्म्युला आहे 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. तर 2 ला पण कशामध्ये स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं, तर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करता तर त्याला कशामध्ये घ्यावं लागेल, रूट मध्ये घ्यावं लागेल. आणि रूट मध्ये घेऊन नंतर स्क्वेअर मध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो इनटू dx. आणि नंतर मायनस 3/10 इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. तर a स्क्वेअर मीन्स 3 ला पण स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर √3 होल स्क्वेअर इनटू dx. या प्रकारचे आपण फॉर्म्युला याच्या अगोदर पाहिलेले आहेत इंटिग्रल ऑफ द फॉर्म मध्ये बरोबर. आता या ठिकाणी सर्व सेपरेट झाले. आता इंटिग्रेशन आपण काढू शकतो फॉर्म्युल्यानुसार. काय येणार याचं मग 1/6 1/√1 प्लस x स्क्वेअर 1/1 प्लस x स्क्वेअर काय tan इनवर्स x अपॉन a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून ते काय ना फक्त x येणार प्लस 2/15 आणि या ठिकाणी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे, x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर चा. इंटिग्रेशन ऑफ 1/रूट नाही आहे x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इनटू dx इक्वल टू 1/2a log of mod of x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. या फॉर्म्युल्यानुसार याचा आन्सर आपण काढू शकतो बरोबर. मायनस मध्ये आणि हा प्लस मध्ये आहे, तर याचा फॉर्म्युला काय 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर इनटू dx. याचा फॉर्म्युला काय 1/a tan इनवर्स x अपॉन a बरोबर. तर याचा हा फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. म्हणजे आता आन्सर आपण काढू शकतो. काय येणार आन्सर मग 1/2a 1 into मध्ये 1/2a. a means √3 log of mod of काय येणार x मायनस a. x च्या ठिकाणी काय येतं x च्या ठिकाणी काय येतं सॉरी याच्या इथे येणार 2 x मायनस a. x च्या ठिकाणी काय येतं x आहे मायनस a means √2 अपॉन x प्लस a म्हणजे x प्लस √2. समजलं इथपर्यंत. नंतर -3/10 आणि याचा आन्सर काय येणार मग कोणत्या फॉर्म्युला, सेकंड फॉर्म्युला 1/a tan इनवर्स x/a. म्हणजे इथे येणार 1/a. a means √3
इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, तर एक्स ठिकाणी एक्स आहे आणि अपॉन ए मीन्स रूट ऑफ 3 आणि प्लस सी. अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढलं. परंतु याच्यामध्ये काही कॅन्सल करता यायचं ते बघ करा. आता इथं 2 टू गेट कॅन्सल, काय ना इक्वल टू 1/6 tan इनवर्स x प्लस इथं काय राहिला होता 1 अपॉन 15 into root of 2 means 15 root of 2 बरोबर, log of mod of x minus root of 2 upon x plus root of 2 आणि नंतर प्लस मायनस. आता इथं 3 आहे, इथं रूट ऑफ 3 आहे बरोबर. मग हा रूट ऑफ 3 कॅन्सल करण्यासाठी या 3 ला पण रूट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. अशा प्रकारची सिच्युएशन जिथं क्रिएट होते तिथं ती क्रिया करायचीच, ती तिथं तो म्हणजे तो कॅन्सल करायचंच. आता 3 इथं रूट ऑफ 3 आहे, मग या 3 ला रूट मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजेच काय ना 3 आणि होल स्क्वेअर, रूट ऑफ 3 आणि होल स्क्वेअर मध्ये घेतला तर रूट मध्ये कन्वर्ट होतो अपॉन 10 आणि इनटू 1 अपॉन रूट ऑफ 3 tan इनवर्स ऑफ काय ना x अपॉन रूट ऑफ 3 प्लस c. आता इथं स्क्वेअर मध्ये रूट ऑफ 3, इथं रूट ऑफ 3, रूट ऑफ 3 गेट कॅन्सल, इथं स्क्वेअर गेट कॅन्सल. म्हणजेच इथं काय येणार स्टेप 1/6 tan इनवर्स ऑफ x प्लस 1/15 रूट ऑफ 2 log of mod of x minus root of 2 upon x plus root of 2 आणि मायनस काय राहिलं इथं रूट ऑफ 3 अपॉन 10 tan इनवर्स ऑफ x अपॉन रूट ऑफ 3 प्लस c. तशा प्रकारे तुमच्या नोटबुक मध्ये नोट करून घ्या आणि समोरचं एक्झाम्पल आपण कंटिन्यू मध्ये आता बघू. एक्सरसाइज 3.4 मधलं एक्झाम्पल नंबर आपण एक्झाम्पल जे बघत आहे ते भरपूर एक्झाम्पल आहे, टोटल 23 एक्झाम्पल आहे. काही एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आता काही इम्पॉर्टंट जे एक्झाम्पल आहे ते मी घेतो, आलं लक्षात, त्याच्याशिवाय आपला सिलेबस कंप्लीट होणार नाही. तर मग सोल्युशन I equal to integration of 1 upon sin x plus sin 2x into dx equal to. आता इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन आपण बघत आहे बरोबर, त्यानुसार तर मांडणी नाही ऍडिशन मध्ये दोन्ही फंक्शन बरोबर, पण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जिथे येणार तुम्हाला पहिले काय तुमच्या लक्षात येईल पाहिजे तो फॉर्म्युला आहे काय बरोबर. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे का, तर काय sin 2x चा फॉर्म्युला आपण तिथे वापरू शकतो. कोणता फॉर्म्युला sin 2x. तर sin 2x चा फॉर्म्युला काय आहे, sin 2x इक्वल टू 2 sin x into cos x, 2 sin x into cos x हा फॉर्म्युला इथे आपल्याला वापरता येईल. काय करता येईल मग 1 अपॉन sin x प्लस 2 sin x into cos x into dx equal to 1 upon. आता या ठिकाणी पहा sin x इथं sin x is common in bracket. काय राहिलं आतमध्ये इथं राहणार 1 प्लस इथं राहणार 2 into cos x into dx. आता या ठिकाणी पहा cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो sin x बरोबर, परंतु इथं sin x डिनॉमिनेटर मध्ये आहे, तो कशामध्ये पाहिजे आपल्याला न्यूमरेटर मध्ये पाहिजे. sin x पुढे पाहिजे न्यूमरेटर मध्ये, तेव्हाच आपण त्याला सबस्टिट्यूशन मध्ये घेऊ शकतो. मग या ठिकाणी पहा दुसरा कोणताही फॉर्म्युला आपण इथं वापरू शकत नाही. मग सॉल्व्ह करायचं आपल्याला सेपरेट करायचं आहे. मग sin cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो sin x. मग cos x जर सबस्टिट्यूशन मध्ये घेतलं तर sin x न्यूमरेटर मध्ये sin x dx व्हॅल्यू आपल्याला काढावं लागतं बरोबर. आपण अगोदर एक्झाम्पल बघितलेले. मग काय करणार आपण sin x इथं आहे, इथं आणायचं sin x. मग काय करता येईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्हीला पण sin x ने मल्टिप्लाय करू, कारण इथे न्यूमरेटर मध्ये sin x आणायचं आपल्याला. मग काय करता येईल मल्टिप्लाय बाय sin x टू n and d इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार sin x into 1 means sin x अपॉन sin x into sin x means sin square x into 1 plus 2 cos x. कारण इथे मल्टिप्लाय मध्येच आहे दोन्ही ब्रॅकेट. मग इथं sin x ला मल्टिप्लाय केलं तरी चालेल, मग sin x ला मल्टिप्लाय केलं पण sin x ने sin स्क्वेअर झालं. आता sin स्क्वेअर चा फॉर्म्युला आहे काय, sin स्क्वेअर चा फॉर्म्युला
sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. मग त्यावरून sin स्क्वेअरचा फॉर्म्युला जर तयार करायचं झालं तर cos स्क्वेअरचा ट्रान्सफर होणार 1 कडे, तर म्हणजे तो काय होणार 1 मायनस cos स्क्वेअर. म्हणजेच इथं आपण काय करू शकतो इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन काय ना sin स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 मायनस cos स्क्वेअर x आणि इनटू 1 प्लस 2 into cos x into dx. आता खाली पूर्ण cos चे टर्म झाले म्हणजे आपण सबस्टिट्यूशन मेथड इथे यूज करू शकतो. म्हणजे काय ना पुट cos x equal to t डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x आणि t चा डेरिव्हेटिव्ह dt upon dx. dx चा ट्रान्सफर इकडे करा, मायनस चा ट्रान्सफर इकडे करा, म्हणजे sin x into dx इक्वल टू मायनस dt. म्हणजे sin x into dx ची व्हॅल्यू मिळाली, sin x into dx ची, आणि cos ची व्हॅल्यू काय घेतली आपण, काय घेतली cos ची व्हॅल्यू t. मग या ठिकाणी आपण काय करणार आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन dx sin x into dx ची व्हॅल्यू मायनस dt आणि 1 मायनस cos x equal to t म्हणजे इथे येणार t स्क्वेअर into 1 plus 2 into cos x means t आणि into dt minus dt. आता मायनस काय घेऊन टाका, मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, आता 1 ला पण स्क्वेअर मध्ये घेतलं तर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर फॉर्म्युला आहे. मी फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस t, सेकंड ब्रॅकेट 1 प्लस t आणि थर्ड ब्रॅकेट इथे आहेच 1 प्लस 2t आणि इनटू dt मायनस बाहेर घेतला. आता पहा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर तयार झाले इथं. मग आपण जी आपण मेथड पाहिली इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन त्यानुसार याला सॉल्व करू शकतो आपण. आता मग या इकडे घेऊ आपण काय येणार मग आता इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन नुसार इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस t. आपण डायरेक्ट आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये त्याला कन्वर्ट करू 1 अपॉन, याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाकू आणि याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. काय ना 1 अपॉन 1 मायनस t इंटू 1 प्लस t इंटू 1 प्लस 2t इक्वल टू काय ना a अपॉन फर्स्ट ब्रॅकेट 1 मायनस प्लस b अपॉन सेकंड ब्रॅकेट 1 प्लस t आणि प्लस c अपॉन 1 प्लस 2t. करा सॉल्व, म्हणजेच न्यूमरेटर इक्वल टू डायरेक्ट येणार 1 इक्वल टू, आपण मी मागे सांगितलं होतं दोन्हीचा याचा एलसीएम करून मल्टिप्लाय केला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तर डिनोमिनेटर कॅन्सल होतो. न्यूमरेटर इक्वल टू म्हणजे 1 इक्वल टू a इंटू a सोबत मल्टिप्लाय मध्ये काय येणार त्याचं डिनोमिनेटर येणार नाही, बाकीचे डिनोमिनेटर येणार म्हणजे 1 प्लस t इंटू 1 प्लस 2t प्लस b इंटू डिनोमिनेटर 1 प्लस t येणार नाही, कोणतं येणार 1 मायनस t इंटू 1 प्लस 2t आणि प्लस c इंटू 1 मायनस t इंटू 1 प्लस t. समजले पर्यंत. आता आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू काढायची. मग फर्स्ट ब्रॅकेट कोणता आहे पुट 1 मायनस t, याच्यामध्ये पण आहे 1 मायनस t इक्वल टू काय घेणार 0 आणि t इक्वल टू आता मायनस t इक्वल टू तर मग t ची व्हॅल्यू काढायची तर t चं मायनस t चं ट्रान्सफर इकडे करून घ्या म्हणजे प्लस t होणार आणि राहणार काय इथं 1. तसं नाही समजलं तर मायनस t इक्वल टू प्लस 1 चं ट्रान्सफर इकडे करा मायनस 1, दोन्ही मायनस मायनस गेट कॅन्सल t इक्वल टू 1. आलं लक्षात. आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. देअरफॉर 1 इक्वल टू a इन ब्रॅकेट 1 मायनस t इक्वल टू 0 आहे म्हणजेच इथे येणार t ची व्हॅल्यू किती येणार 1 म्हणजेच 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 1 आणि प्लस b 1 मायनस t इक्वल टू 0 म्हणजे b 0 प्लस c पण 0. आलं लक्षात. 1 इक्वल टू 1 प्लस 1 2 आणि 2 इंटू 1 मीन्स 2 2 प्लस 1 3 म्हणजेच a इंटू 2 इंटू 3. आलं लक्षात. 1 इक्वल टू 2 इंटू 3 6 आहे. देअरफॉर a इक्वल टू काय ना 6 मल्टिप्लाय मध्ये इकडे नंतर डिवाइड मध्ये 1 अपॉन 6
आता a ची व्हॅल्यू मिळाली तर b ची व्हॅल्यू काढायची. सेकंड ब्रॅकेट इक्वल टू 0 घ्या. काय येणार पुट सेकंड ब्रॅकेट काय 1 t इक्वल टू 0 आणि t इक्वल टू -1 t इक्वल टू -1. आता t ची व्हॅल्यू -1 इथं आली. ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार यामध्ये म्हणजेच काय करणार आपण इथं आता t ची व्हॅल्यू पुट करा -1 यामध्ये म्हणजेच 1 इक्वल टू a. आता कशा बरोबर घेतलं होतं आपण कशा बरोबर 0 घेतला 1 t. इथं 1 t आहे म्हणजे a * 0 प्लस 1 t कुठे आहे पुन्हा c सोबत आहे म्हणून b ची व्हॅल्यू इथं मिळणार तर b इन ब्रॅकेट t ची व्हॅल्यू -1 आलेली आहे म्हणजे इथं पुट करा 1 - -1 1 -1 into 1 plus 2 into -1 आणि प्लस c into 0 1 इक्वल टू a into 0 झाला म्हणजे b ची व्हॅल्यू इथे मिळणार तर b इन ब्रॅकेट काय येणार 1 मायनस into मायनस प्लस 1 plus 1 into मायनस into प्लस मायनस 1 minus 2 बरोबर 1 इक्वल टू b in 1 plus 1 2 म्हणजेच आणि 1 minus 2 किती येणार -1 तर b into 2 into -1 1 equal to 2 into -1 -2 therefore b equal to 1 upon -2 therefore b equal to -1 upon 2 b ची व्हॅल्यू माहित झाली. आता c ची काढायची c ची काढण्यासाठी आपण काय करणार होता थर्ड ब्रॅकेट इक्वल टू 0 म्हणजेच 1 plus 2t equal to 0 2t equal to काय प्लस 1 इकडे नंतर -1 t equal to -1/2. आता ही व्हॅल्यू यामध्ये पुट करा therefore 1 equal to आता 2t plus 1 कुठे आहे a मध्ये पण आहे b मध्ये पण आहे म्हणजेच a into 0 plus b into 0 आणि प्लस c इन ब्रॅकेट t ची व्हॅल्यू काय आली 1/2 म्हणजेच 1 -1/2 बरोबर. आता into 1 -1/2 1 equal to c in bracket 1 minus into minus plus 1/2 आणि into 1 minus 1/2 1 minus half म्हणजेच half म्हणजेच 1 equal to c in bracket 1 plus 1/2 1 and half means 3/2 3/2 आणि into 1/2 3/2 into 1/2 3 into 1 means 3 म्हणजेच 1 equal to c into काय ना 3 into 1 means 3 and 2 into 2 means 4 so 3/4 c therefore c equal to आता 3/4 इकडे आल्यानंतर काय होणार त्याचं रेसिप्रोकल होणार मल्टिप्लाय मध्ये आल्यानंतर म्हणजेच काय ना 4/3 म्हणजे c ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4/3. आता a b c तीनची व्हॅल्यू मिळाली आता यामध्ये पुट करा म्हणजेच याला इक्वेशन नंबर सेकंड लिहून टाका. म्हणजेच आपण काय करणार इथे लिहिणार पुट व्हॅल्यू ऑफ a b c पुट इन इक्वेशन सेकंड इथं दिलेलेच आहे. आपण a ची व्हॅल्यू काय काढली होती आपण 1/6 मग या ठिकाणी पुट करा a च्या ठिकाणी 1/6 b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू -1/2 आणि c च्या ठिकाणी 4/3 आताच काढले आपण. आता या व्हॅल्यू यामध्ये पुट केले आपण इक्वेशन नंबर सेकंड मध्ये सेकंड आपण वरच द्या म्हणजे जिथे आपण हा इक्वेशन लिहिलेलं आहे तिथेच त्याला सेकंड नंबर इक्वेशन देऊन टाकले. आता ही व्हॅल्यू याची मिळाली आपल्याला. आता इक्वेशन फर्स्ट मध्ये ही व्हॅल्यू पुट करायची therefore i इक्वल टू मायनस बाहेरच आहे तिथं आणि या फंक्शनची व्हॅल्यू तिथं पुट करा म्हणजेच काय येणार 1/6 upon 1 minus t इथं लिहून टाका पुट इन इक्वेशन फर्स्ट प्लस -1/2 upon 1 plus t प्लस 4/3 upon 1 plus 2t आणि इंटू dt इक्वल टू आता या ठिकाणी सेपरेट इंटिग्रेशन तर
मायनस मल्टिप्लाय करून घ्या आणि सेपरेट इंटिग्रेशन, तर -1/6 इंटिग्रेशन मायनस मल्टिप्लाय करून +1/6 हे कॉन्स्टंट, त्याला मायनस करून टाकलं आणि 1/1 मायनस टी, नंतर प्लस, आता मायनस मल्टिप्लाय केलं, आता प्लस मायनस मायनस, आणि या मायनस मल्टिप्लाय केलं तर मायनस इंटू मायनस प्लस होणार इंटू डी टी, आणि इंटिग्रेशन ऑफ, आता 1/2 समोर घ्या, -1/2 इथं घेतल्यानंतर -1/2 होणार, आणि या मायनस मल्टिप्लाय केल्यानंतर +1/2, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस टी इंटू डी टी, आणि नंतर मायनस प्लस मायनस 4/3 कॉन्स्टंट, इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस 2t इंटू डी टी. करा इंटिग्रेशन, -1/6, 1/1 मायनस टी काय येणार, लॉग ऑफ मॉड ऑफ 1 मायनस टी, परंतु टी ला मल्टिप्लाय मध्ये -1 आहे, तर ते कुठे येणार, डिवाइड मध्ये -1 प्लस 1/2, याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ 1/x च्या फॉर्म्युल्यानुसार 1/x चे इंटिग्रेशन log x, 1/1 प्लस टी चे इंटिग्रेशन log ऑफ मॉड ऑफ 1 प्लस टी, कारण इथं स्क्वेअर मध्ये काही दिलेलं नाही आहे की नाही, प्लस -4/3 log ऑफ मॉड ऑफ, इथं पण तसेच प्रकारे 1 प्लस 2t, परंतु इथं t ला मल्टिप्लाय मध्ये 2 आहे तर ते डिवाइड मध्ये आहे, बरोबर. आता समोर काय येणार, इक्वल टू, आता -1 डिवाइड मध्ये 1 डिवाइड मध्ये असेल काही फरक पडत नाही, मायनस वर घेऊन टाका, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे 1/6 लॉग ऑफ मॉड ऑफ 1 मायनस टी, नंतर प्लस 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस टी, आणि नंतर हा 2 कशाला डिवाइड मध्ये आहे, डिवाइड मध्ये असल्यामुळे कशाला मल्टिप्लाय मध्ये 3 ला, कारण या फंक्शनला डिवाइड मध्ये येतो, आणि हा कुठे न्यूमरेटर मध्ये, हा डिनॉमिनेटर, 3 into 2 is 6, तर म्हणजेच -4/6 log of mod of 1 plus 2t आणि प्लस c. आता t कशा बरोबर घेत होतो आपण, तर cos x equal to t घेतलं होतं आहे की नाही, मग cos x equal to t, म्हणजेच इथं आपल्याला व्हॅल्यू पुट करावं लागेल, 1/6 log of mod of 1 minus cos x plus 1/2 log of mod of 1 plus cos x आणि -4/6 log of mod of 1 plus 2 into cos x आणि प्लस c. अशा प्रकारे आपण हा एक्झाम्पल बघितलं. समोरचे काही एक्झाम्पल आहे ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल मी घेऊन टाकेन. ओके, थँक्यू.